तर हे मित्रांनो, मी तुमच्या कार्तिक आहे, तुमच्या ठिकाणी आले एक नवीन ब्लॉग. आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग होते भाई साहेब 8 वाजता. मी एवढ्या रात्री ब्लॉग कधी स्टार्ट नाही केला, आज स्टार्ट केला आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा, 8 पण नाही वाजले, 8:30 झाले बघा. तर फिलहाल मस्तपैकी चहा पिऊन चहा बी सगळं झालं रेडी. तर मी आता ब्लॉग स्टार्ट केला आहे. फिलहाल आता चला जाऊया, थोडंफार फिरूया. बाय द वे एक चीज दाखवतो तुम्हाला, माझी नवीन ब्लॉगिंग सेटअप. आजपासून मी रोज असा सेटअपने ब्लॉग करणार आहे, दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता, यो माझा ब्लॉगिंग सेटअप. फिलहाल मस्त ट्रायपॉड, माईक, मोबाईल, फोन होल्डर. ते कसं वाटले कमेंटमध्ये सांगा. फिलहाल जाऊया आजची. चला. बाय द वे त्यांना पण माहीत नाही, त्यांच्यासाठी सांगतो. ही देवी म्हणजे सप्तशृंगी माता, आमची कुलदैवत आहे. ज्याला पण माहिती नाही त्यांनी आता समजून घ्या. तर आम्ही जास्त करून सगळ्या देवांची पूजा करतो. इकडं पण देवार आहे, इकडं पण सगळे देव ठेवले. हे बघा, आणि आपले घट पण आहे इथं. मस्त नारळाचं झाड आले. ते याला पण आता आपण कुठंतरी म्हणजे तुम्ही बघितला असाल तो ब्लॉग. त्या ब्लॉगमध्ये आम्ही गेलो उत्तर शिवला, त्या देवीच्या मंदिरात. तिथेच आम्ही हे झाड लावणार आहे. म्हणजे झाड लावा आणि धरतीवरती हरियाली पहा, असं सीन आहे. तर फिलहाल आम्ही तिथे जाऊन मस्त नारळ लावणार येवाला. आता प्लॅन चालू आहे, पण कधी जायचं ते आता घरी चंदा झाल्यावरती. फिलहाल हे देव आमचे मस्तपैकी, आणि आमचे कुलदेवी महालक्ष्मी देवी, श्री खंडोबा बाबा. आमच्याकडे 3 फोटो आणि देवार आहे मस्त. तर मित्रांनो, फायनली तुम्हाला मी देणार आहे आपल्या न्यू होम थिएटरचा रिव्ह्यू. तर तुम्हाला माहीत असेल, आम्ही 2 दिवसापूर्वी हे होम थिएटर घेतलेलं होतं. तर तुम्हाला मी आज देणार आहे याचा रिव्ह्यू. तर चला लेट्स स्टार्ट. मित्रांनो, हे आमचं होम थिएटर फिलहाल सोनीचं आहे, आणि याचे 4 स्पीकर दिलेत. एक इकडं आहे, एक इकडं आहे, एक इकडं आहे. ह्याच्यामध्ये USB लावू शकतो. TF म्हणजे ब्लूटूथ कनेक्ट करून मेमरी कार्ड लावू शकतो. आणि वॉल्यूम डाऊन करायचं, वॉल्यूम वाढवायचं, स्कॅन आणि माउंट म्हणजे माईक. आणि इथं माईकची पण जागा आहे, हे माईकची वायर आहे. आणि वॉल्यूम वाढवायचं पण बटन दिलं आहे, आणि बेसचं बटन दिलं आहे. आणि स्पीकर याच्यामध्ये मस्त हवा येते एकदम आवाज. तर बाय द वे हे आहे यांचं खोकं. फिलहाल सोनी सिरीज लिहिलं याच्यावर. आणि एक काहीच नाही, 2100 वॉटचं PM Pro क्रेच नॅरोटो साऊंड आहे. मस्त. याच्यावरती पण सेम आहे, फक्त इथं जरा डिझाईन वेगळी दिली आणि इकडं वेगळी. आणि इथे 4 स्पीकर आहे. याचे फीचर दाखवतो तुम्हाला, बॉक्सला खाली घेतो. मित्रांनो, याच्यामध्ये फीचर आपल्याला भेटत USB पहिलं. तर दुसरं SD म्युझिक. SD म्हणजे मेमरी कार्ड. TVमध्ये कनेक्ट करू शकतो. आपल्याकडे लॅपटॉप असेल, PC असेल तर त्याच्यामध्ये कनेक्ट करू शकतो. MP3 ऑडिओ आणि ब्लूटूथ. तर आम्ही जास्त करून ब्लूटूथमध्येच कनेक्ट करतो, कारण की आमच्याकडं SD कार्ड USB आम्ही हे लावत नाही, कारण की ब्लूटूथमध्ये सिम्पल आहे. हे बघा, LED TV, कॅम्प्युटर, DVD प्लेयर्स, SH403. ह्याच्यामध्ये इथे चित्र पण दिलं. USB MMC तेच आहे, आता सांगितलं तेच. आपल्याला इथं थोडे डिटेल्स आहेत, दाखवतो. हे काय आपलं इम्पॉर्टंट तर नाही एवढं, पण तरी पण कंट्रोल पॅनल इथं दिले. तुम्ही व्हिडिओला पॉज करून वाचू शकता. आता एवढं तर तुम्हाला दाखवू शकता. बघा, ब्लूटूथ स्पीकर असा सिरियल. बाकी काय नाही, तर पण तेच आहे, सेम आहे. फिलहाल बॉक्सच्या आतमधलं दाखवतो. चला. आतमध्ये तर काय नाही, गाईच कुछ नहीं, खाली है. बस होम थिएटर को बचाने के लिए इसे मिले थे हम, बस कुछ नहीं. इतना ही था व्हिडिओ में आज. आणि हा गाईच, याच्यासोबत एक रिमोट पण भेटलाय, दाखवतो आता. कुठे गेलं पैसा, कुठे गेलाय ते बघा.
हे रिमोट भेटले आपल्याला. या रिमोटमध्ये काय आहे, कंट्रोलच तर आहे. स्विच ऑन करायचं, मूड साऊंड कट म्हणजे बंद करायचं, गाणं राईट लेफ्ट किंवा व्हॉल्यूम प्लस हेच आहे, काय फीचर नाही. परत तुमच्या मेमरी कार्डमध्ये गाणे असतील, ते गाण्याचे नंबर असतील, म्हणजे त्यांना नंबर असतील, ते नंबर दाबून ती गाणं तुम्ही प्ले करू शकता. आता समजा एका गाण्याचं नाव आहे, नंबर आहे 200, ते इथं 2 दाबून 2 शून्य द्यायचे दाबून, म्हणजे ते तुमचं बरोबर ते गाणं आहे ना, ते गाणं मस्त प्ले होईल. म्हणजे फक्त नंबर दाबायचा तुम्हाला बस, आणि काय नाही. तर एवढंच होतं. फिलहाल चला आता थोड्या वेळाने भेटूया ह्या व्हिडिओमध्ये. पाहिलं, चला आजीच्या इथे जाऊया. आजी काय करायला बघूया. मगाचपासून आमच्या इथे एक सीन झाले, तर तुम्हाला मी सांगू नाही शकत ते असं सीन झाले. आत्ता नाही सांगणार मला, आणि कळलं नाही. एकाने माझ्या फक्त सांगितलं मला की असं असं झाले, पण मला पूर्ण काही डिटेल माहीत नाही. मला माहीत पडलं मग मी तुम्हाला सांगेल थोडंफार, कारण की आणि मी छोटा आहे, त्या बाता करू शकत नाही मोठ्या ते म्हणून. तर मी साधं सिंपल नॅचरल जे माझ्या लाईफमध्ये होतं ते तुम्हाला मी दाखवतो. फिलहाल बसलो आहे आता मस्तपैकी खालती, हे तुम्हाला हे दाखवलं आहे स्पीकर. चला आता आजीच्या इथे जाऊया, आजी काय करायला बघूया. मित्रांनो, फायनली आजीच्या घरी आले. आमचे मामा पण इथं आले, फुल बॉडी बिल्डर. तर असं करा, मामा ते असं लय फेमस झाले. मला कमेंट येते लय जणांचे, मामा फक्त असं केलं ऑडियन्स लय असेल. आजीची एंट्री झालेली आहे. हो बाई. मित्रांनो, फायनली जेवायला बसलोय. आज काय एवढा ब्लॉग तर झाला नाही, तर आजचं जाऊ द्या. आज काहीच ब्लॉग नाही झाला, काहीच नाही. दिवसभर मी बाहेर होतो थोडं कामासाठी, कॉलेजच्या कामासाठी, तर आजचा ब्लॉग तर बनला नाही. फिलहाल जेवायला बसले. आता जेवायला मग वाढायला. फिलहाल जेवायला आहे, आज जेवायला आहे पनीरची भुर्जी, पुरी आणि दाल और चावल, मतलब दाल भात. फिलहाल खाते, फिर मिलते आपसे सीधा. बाय बाय.